नमस्कार शेतकरी मित्रांनो, फार्मर आयडी कार्ड म्हणजे शेतकरी ओळखपत्र फार्मर आयडी हा प्रत्येक शेतकऱ्याला आता मिळणार आहे आणि भरपूर शेतकऱ्यांनी आपले फॉर्म सुद्धा भरलेले आहेत। पण तुमचा फार्मर आयडी हा तयार झालेला आहे की नाही, म्हणजे तुमचा फार्मर आयडी बनलेला आहे की नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईल मधून चेक करू शकता। फार्मर आयडी हा बनलेला आहे का नाही हे कसं चेक करायचं या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम या वेबसाईटवर यायचं आहे mhfr.agristack.gov.in फार्मर रजिस्टर MH। या वेबसाईटवर आल्यावर इथं तुम्हाला वरती 3 ऑप्शन दिसतील। पहिला आहे डॅशबोर्ड, दुसरा आहे चेक एनरोलमेंट स्टेटस आणि तिसरा आहे लॉग इन विथ CSC। तर यामध्ये आपल्याला 2 नंबरचा ऑप्शन आहे चेक एनरोलमेंट स्टेटस, यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला चेक स्टेटस अगेन्स्ट म्हणजे यामध्ये एनरोलमेंट आयडी जर का आपल्याकडे असेल तर एनरोलमेंट आयडी टाकून आपण या ठिकाणी स्टेटस चेक करायचे आहे, किंवा आधार नंबर टाकून आपण या ठिकाणी चेक करू शकता। तर या ठिकाणी आपण आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी आधार नंबर टाकून चेक बटनावरती आपल्याला क्लिक करायचे आहे। त्यानंतर या ठिकाणी तुमचा आधार नंबर, तुमचा सेंट्रल आयडी या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे। सेंट्रल आयडी म्हणजेच त्याला आपण फार्मर आयडी म्हणतो। हाच फार्मर आयडी कार्डचा नंबर प्रत्येक योजनांसाठी, PM किसान हप्त्यासाठी किंवा अन्य योजनांसाठी हा फार्मर आयडी म्हणजे सेंट्रल आयडी हा लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अप्रूव्हलचं स्टेटस दाखवलं जाईल। अप्रूव्हल स्टेटस म्हणजे इथे अप्रूव्ह आहे का, अप्रूव्हल असेल तर तुमचा फार्मर आयडी कार्ड बनलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी फार्मर नेम दाखवेल, तुमचा ॲप्रूव्हचं रजिस्ट्रेशन तारीख दाखवणार आहे आणि ॲप्रूव्ह कधी झालेला आहे त्याची सुद्धा तारीख तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे। तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता। आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।